सीएसएमटी स्टेशन परिसरात अजूनही वाहनांची गर्दी पाहायला मिळते। मराठा आंदोलकांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। पोलिसांकडून आंदोलकांना रस्ते रिकामे करण्याचं आवाहन करण्यात आलंय। दुपारी 12 वाजेपर्यंत दक्षिण मुंबईतील रस्ते रिकामे करण्याचे कोर्टाने आदेश दिलेत। सीएसएमटी परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। तर सध्याची दृश्य पाहतोय सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील ही दृश्य आहे। त्या सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेर मराठा आंदोलकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या लावण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे वाहतूक कोंडी झालेली होती। मुंबईकरांना त्रास होत होता आणि याच संदर्भात कोर्टाने आदेश दिले। दुपारी 12 वाजेपर्यंत हा संपूर्ण परिसर रिकामा करण्याचे, या ठिकाणाहून गाड्या दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचे आदेश देण्यात आले। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्या सोबत जोडले गेले। शुभम, सीएसएमटी परिसरातली सध्याची दृश्य आपण पाहतो। या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या मोठ्या प्रमाणात गाड्या होत्या, त्या गाड्या आता बाजूला हटवण्यास सुरुवात झालेली आहे का? काय सध्या परिस्थिती आहे? निश्चित पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आंदोलनकर्ते जे आहेत त्यांच्या गाड्या ज्या आहेत रेल्वे स्थानक परिसर असेल किंवा बीएमसी मार्ग असेल, इथे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ट्रक असेल, टेम्पो असेल किंवा चारचाकी जी वाहनं आहेत ती लावून संपूर्ण मार्ग जो आहे तो जाम केला होता। म्हणजे की रेल्वे स्थानक आणि बीएमसी हा जो मार्ग आहे तिकडे येण्याकरिता अनेक पर्यायी मार्ग जे आहेत ते उपलब्ध करून दिले होते, परंतु प्रमुख मार्ग जे आहेत ते संपूर्ण जाम दिसत होते। आता 12 वाजेपर्यंत जे आहे ते संपूर्ण मार्ग खाली करण्याचे आदेश जे आहेत ते पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना दिले असले तरी देखील बीएमसीचा जो मार्ग आहे प्रमुख मार्ग, त्या मार्गावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात अजून देखील ट्रक आणि टेम्पो जे हे आंदोलनकर्त्यांनी लावलेले आहेत आणि रस्त्याच्या मध्यभागी संपूर्ण गाड्या असल्यामुळे बीएमसीचा जो मार्ग आहे आझाद मैदानाच्या बाजूचा तो संपूर्णपणे अजूनही ठप्प झाल्याचं पाहायला मिळतोय। पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जे आहे ते वारंवार या आंदोलनकर्त्यांना इथून बाजूला हटण्याच्या सूचना देण्यात येत आहेत, परंतु आंदोलनकर्ते जे आहेत ते त्यांच्या गाड्या ज्या आहेत ते आडव्याच्या ठिकाणी लावून धरलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये बॅरिकेडिंग या ठिकाणी केलेले आहेत, भोंगे देखील लावलेले आहेत। सूचनांचं पोलिसांकडून वारंवार करण्यात येत आहे, परंतु आंदोलनकर्ते जे आहेत त्या ठिकाणून हटायला देखील तयार नाहीत। परंतु आता आझाद मैदान देखील खाली करण्याचा आदेश दिले असले तरी आता नेमकं आता हे आंदोलन कोणत्या स्तराला जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। शुभम, या ठिकाणी साफसफाई केली जाते, स्वच्छता केली जाते, अशी देखील काही दृश्य समोर येत आहेत। निश्चित पाहिलं तर ज्या प्रकारे लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलनकर्ते जे आहेत ते मुंबईमध्ये पोहोचले होते, त्यानंतर त्यांना खाण्यापिण्याच्या देखील अनेक सोयी सुविधा ज्या आहेत त्या आंदोलनकर्त्यांना पुरवल्या होत्या आणि याच कारणामुळे मुंबई परिसरातील जे फुटपाथ आहेत किंवा डिवायडर आहेत तिथे मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य जे आहे ते निर्माण झालं होतं। कारण आंदोलनकर्त्यांनी जे आहे ते पाहिलं तर स्टीलचे साल्टे असतील किंवा ज्या पत्रावळ्या असतील त्या अगदी रस्त्याच्या कडेला ज्या टाकून दिल्या होत्या, त्यामुळे पोलीस प्रशासनासोबत इतर नागरिकांसोबत जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणात ताण जो आहे तो निर्माण झाला होता। आणि आता ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आंदोलनकर्त्यांना हटवल्यानंतर हा संपूर्ण परिसर जो आहे त्याचा स्वच्छ करण्यात येत आहे। मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग देखील आज सकाळच्या सुमारास या आंदोलनकर्त्यांचा जो मार्ग होता त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते। नक्कीच शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सध्याची दृश्य सीएसएमटी परिसरातील आहे, तिथे वाहनांची अजूनही गर्दी पाहायला मिळते। दुपारी 12 वाजेपर्यंत या गाड्या तिकडनं हलवण्याचं आदेश देण्यात आलेले आहेत, निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता 12 वाजेपर्यंत नेमकी काय परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते, आंदोलक या आदेशाचं पालन करतायत का आणि आंदोलक या ठिकाणावरून आपल्या गाड्या दुसऱ्या ठिकाणी नेतायत का, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे।